सर्वो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकोऽहं सत्यं परं सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। तया कायसे मनोमळ हे बोलताचे अति किडाळ नाही येणे पाडे विशाळ तुझे जगी। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 175 ओवीचा आपण विचार करतो। तया कायसे मनोमळ शांतरा आता पाऊस असतोय। तया कायसे हे मनोमळ माझ्याकडे लक्ष देत हे बोलताची अति किडाळ नाही येणे पाडे ढिसाळ तुझे जगी। अर्थात जो ज्ञानी महात्मा आहे, अर्थात ज्याच्या ठिकाणी अज्ञानाच्या ठिकाणी या विश्वाचा भ्रम आहे, हे विश्व आहे हा भ्रम आहे। तसं आपण काल उदाहरण पाहिलं, मंद अंधकारामध्ये दोरीवर सर्प भासतो। का भासतो तर दोरी कळत नाही म्हणून असा भास होतो की जी वाकडी तिकडी पडलेली असते, असं वाटतं की हे सापच आहे, पण आहे दोरी, पण भासला सर्प। त्याप्रमाणे आहे परमात्मा आणि भासत जगत, हा मोठा भ्रम आहे। दुसरं उदाहरण त्यांनी दिलं होतं की अमृताचा कडवसा। या अमृताला कधी कडवसा असतो काय? कारण तो अव्यक्त निराकार आहे, पण त्याचा कडवसा पडतो असं म्हणणं हा भ्रम आहे। अमृताला कडवसा नाही, कारण त्याला आकारच नाही। निराकाराला कधीही कडवसा हा प्रकार किंवा सावली हा प्रकार नसतो। मग तो अमृताला सुद्धा कडवसा मानणं त्याला तोही भ्रमच आहे।
तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. मग हे दोन्ही प्रकारचे जे भ्रम आहेत ते महावाक्यजन्य ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही. तत्वमसी महावाक्याचं ज्ञान झालं की भ्रम राहत नाही. मग पण ज्ञान झाल्यावर जसं जोपर्यंत दोरी आहे हे कळलं नाही तोपर्यंत भ्रम राहणारच. सर्प आहे, पळा पळा पळा, थांबा थांबा थांबा, इथं सर्प आहे वरकन, पुढे येऊ नका, मागे जाऊ नका. हा जो भ्रम आहे तो जोपर्यंत दोरी कळत नाही तोपर्यंत तो भ्रम जात नाही. दोरी कळली की भ्रम राहत नाही. म्हणजे दोरीचं यथार्थ ज्ञान झालं की सर्पभ्रम जातो. असं जे ज्ञान ज्या ज्ञानाच्या द्वारा जगतभ्रम निवृत्त होतो, ज्या ज्ञानाच्या द्वारा असं जे ज्ञान तया कायसे मनोमळ, असे यथार्थ जिथं ज्ञान झालेलं आहे तो अज्ञान भ्रम राहिलेला नाही आहे. त्या ठिकाणी मनाचा मळ कसा राहील? आता मनाचा मळ म्हणजे काय? संकल्प विकल्पात्मक मन. मन कशाला म्हणतात? संकल्प विकल्प करणं याचं नाव मन आहे. किंवा जे संकल्प विकल्प करत राहत त्याला काय म्हणतात? मनाची ही व्याख्या आहे. संकल्प विकल्पात्मक मन नेहमी संकल्प विकल्प करत राहत. असं जे मन, मग आता त्या मनाचा मळ म्हणजे संकल्प विकल्प. विचार करा, मग हे जे दोष आहेत, दुसरे दोष आहे पाप. पाप वाईटाची इच्छा दुसऱ्याची करणं, दुसऱ्याचा हेवा देवा करत राहणं, दुसऱ्याची निंदा करत राहणं, दुसऱ्याच्या उच्चापती करत राहणं, दुसऱ्याच्या भानगडी करत राहणं, हे पाप आहे. त्याचा बोजा आपल्या बोडख्यावर घेणे, आणि ते बिचारे एवढं करून मोकळीच राहतात. आणि जे त्याचे दुसऱ्याची कुटाणे करतात की निंदा करणं, त्याचा उणीपणा काढणं, त्याला नावं ठेवणं, त्याच्या उच्चापती करणं, हे सगळं पाप आहे. कळलं? लोकांचे शब्द सुद्धा घ्यायचे नका. नाव किती बसलंच बोडख्यावर आपल्या येऊन, असं इथं म्हणतो बरं का. मनोमळ त्याला म्हणतो. काय या ओवीच आहे मनोमळ. आपल्या भाकरी कोणाच्या खातो आपण? घरच्या. आणि कुठाने करायचे करतो घरात, गल्लीतल्याचे, शेजाऱ्या पाजाऱ्याचे नाही. आपल्याला काय म्हणतात ना, उठरी चिंदा आणि तोड धंदा. पण आपल्याला त्याची कल्पना नाही की याचे परिणाम काय भोगावे लागतात. त्याला मनोमळ म्हटले.
होईत म्हटलं. तया कायसे हे मनोमळ. मग आता ज्याला जगत भासत तो कुठे करील. जग त्याला दिसत आहे ते जगाच्या बाबतीत कुठे करील का. निंदा म्हणा, स्तुती म्हणा, हेवदेवे म्हणा, काय उचापती म्हणा, कुणाच्या करील. ज्याला जग दिसतंय ते करते. पण ज्याला जग दिसतच नाही, ज्याला जग दिसतच नाही, ज्याला काय दिसतं मग म्हणजे काय झालं त्याला ज्ञान झालं. मग त्या ज्ञानाच्या ठिकाणी ह्या भानगडी नसतात. ज्ञानी महात्मे कोणाचेही कुटाणे करत का, त्याला कळलेलं असतं. मग कुटाणे कोण करत, ज्याला कळत नाही ते. एवढं जर कळलं ना की उगे आपण त्यांचं नाव घेतलं तरी, त्यांचे कुटाणे केले तरी, त्यांच्या भानगडी केलं तरी त्यांचं सगळं पाप आपल्याला भोगावं लागतं. एवढं कळलं तर कळलं पाहिजे, पटलं पाहिजे. मग कोणाच्या भानगडीत पडणार. पण कळल्यानंतर बरं का, कळून पटल्यानंतर मग अशा प्रकारे ह्या भानगडी करणार नाही. म्हणून तया कायसे हे मनोमळ. मग तिथं काही मनोमळाची भानगड नाही कोणाच्या ठिकाणी. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाला हे कळलंय. काय कळलं. एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. जिकडे पाहावे तिकडे भाई, हरी वाचुनी तुझे नाही. कोणीकडे पाहिलं तर ज्ञानाला काय दिसतं. परमात्मा. जे जे दृष्टी दिसे आपल्याला काय दिसतं. म्हणून भानगडी करतो. नसलेल्या जगाचे कुटाणे करतो आणि नसलेलं पाप ओळख्या घेतो. काय फालतू धंदेच की नाही. देवाचं नाव घेतलं तर त्याला पुण्य तरी मिळेल, अंतकरण तरी शुद्ध होईल, अंतकरणात ते दोष तरी जातील. पण लोकांचे कुटाणे केले की भानगडी वाढल्या, ते बिचारे मोकळे आणि हमाली करायला हे बोलता आते किडाळ. म्हणून काय ज्ञानाने दोष जातील का नाही हे बोलणंच मोठं अनुचित अयोग्य आहे. अरे ज्ञान झाल्यावर दोष राहतील अजिबात नाही. लक्षात ठेवा, ज्ञान झाल्यावर दोष राहत नाहीत. मग ज्ञान झाल्यावर दोष राहतील का हे किडाळ. ज्ञान झाल्यावर दोष राहतील का ही शंका मनात येणं हे पाप आहे. कारण शंका संशय हे काय आहे, महान पाप आहे. बोलणं शांत काय महान पाप आहे. संशयावनी घोर थोर अनेक पाप नाही घोर. शंका घेणं संशय घेणं एक महान पाप आहे. लक्षात ठेवा. मग शंका केव्हा राहील, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. एकदा कळलं, ज्ञान झालं, भ्रम गेला की शंका राहणार हो नाही. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. कारण याच्यासारखं दुसरं समर्थ जगात काहीच नाही. याच्यासारखं दुसरं जगात काही नाही. दोष अनुचित अयोग्य
याच्यासारखं जगात दुसरं काही. म्हणून मनुष्याने नेहमी रात्रंदिवस प्रयत्न करावेत आणि आपल्या ठिकाणी असणारा जो भ्रम आहे तो भ्रम घालवण्याचे प्रयत्न करावे. आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे, आपल्या ठिकाणी जो भ्रम आहे ते घालवण्याचे प्रयत्न करावे. रात्रंदिवस युद्धासारखं. कारण आता दिवस फार थोडे राहिले. काय कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस कसा उगवेल काही सांगता येत हो, नाही, गॅरंटी नाही. लक्षात ठेवा. काय क्या जीवने की पकड़ियास, हाथों में लिया नहीं तेरा घास. गॅरंटीच नाही मनुष्य देहाची. कधी श्वास बंद पडेल काही सांगता येत हो, नाही. लक्षात. मुद्दा काय सांगण्याचा की अशा प्रकारे रात्रंदिवस मरायचंच नाही, मरण नाही म्हणून संसार करावा आणि मरायचे म्हणून परमार्थ करावा. मरणच नाही येणार म्हणून संसार करतात माणसं. अरे कधी मरशील याचा पत्ता नाही, त्याला कशाबद्दल विचारच नाही कोणत्या डोक्यात त्यांच्या. काय आपण मरणार आहोत हे त्या डोक्यात कधी शिरत. आपुले मरण पाहिले मी डोळा. महाराज म्हणतात मी माझं मरण माझ्या डोळ्यापुढे ठेवलंय. मनुष्याने नेहमी आपलं मरण आपल्या डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. ज्याच्या डोळ्यापुढे मरण आहे ते संसाराचा ध्यास घेत नाही आणि देवाला विसरत. ज्याला मरणाची आठवणच नाही राहील, मरणाची का रे नाही आठवण, मरणाची का रे नाही आठवण, गेले विसरून खऱ्या देवा. मरणाची कारे नाही आठवण. म्हणून मरण आपल्या डोळ्यापुढे ठेवलं. आपण त्या स्थितीवर गेलो नाही. मरण माझे मरून गेले, त्या स्थितीवर आम्ही गेलो नाही अजून. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर. चुकून बाळा माझं मरणच मेलं झालं. कळलं तुम्हाला. पण जोपर्यंत तुम्हाला वाटतं मी मरणार आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. मला मरणच नाही त्याने सोडलं का भजन, ते तर जास्त करतो. अवकाश मिळाला चांगली गोष्ट आहे. वेळ मिळाला, वेळ घालवायचा नाही वायाला. आपण वेळेचा कधी विचार करतो का? कहना हो सो कह दिया, अब क्या बजाऊ ढोल, एक एक श्वास निकलता है त्रैलोक्य का मोल. कधी विचार करतो आपण? कधीच विचार करत नाही. लक्षात काय किंमत आहे. एक श्वास सुद्धा वाया जाता कामा नये. महाराज म्हणतात शिंख जांभई खोकला, वेळ तितुका वाया दिला. शिंक आली, जांभई आली, महाराज म्हणतात तेवढाच वेळ फुकट गेला, फुकट गेला.
एवढा सुद्धा वेळ ते फुकट घालवायला तयार. आपला किती वेळ जातो देवाचं आठवण येतात, देवाचं नाव न घेता. कधी आपण त्याचा विचार केला का? नाही. पण नाही येणे पाये ठिसाळ जगी, याच्यासारखे नुकसान, याच्यासारखा धोका, याच्यासारखे दोष या जगात नाही, लक्षात ठेव. आणि म्हणून मनुष्यानं नेहमी जागृत राहिलं पाहिजे, जाग राहिलं पाहिजे. कारण संत हे जाग करण्याकरता आहेत. संतांचे जे अवतार आहेत ते झोपलेल्या संसारिक जीवाला जाग करण्याकरता येतात, अवतार घेतात. कळलं? नाही येणे पाडी ढिसाळ, दुजे काही. ज्ञानासारखं श्रेष्ठ काही नाही ना अज्ञानासारखंही श्रेष्ठ काही नाही. कारण अज्ञान सुद्धा समर्थ आहे. तुम्ही म्हणून समर्थ आहे अज्ञान. हो, आणि ज्ञानही समर्थ आहे. काय सामर्थ्य आहे त्यांच्या ठिकाणी? अज्ञानाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे नरकाला नेणं, आणि ज्ञानाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे मुक्त करणं. सामर्थ्य आहे. तर पापाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, पुण्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. पापाचं जास्त सामर्थ्य पुण्यापेक्षा. पण जीवाला पापही कळना, पुण्यही कळना, वेळ काळही कळना, आपल्याला मरायचं याची आठवण नाही, कधी मरणार हे तर कळतच नाही. काय? आणि म्हणून आपलं काम दिवसच्या दिवस जातात, महिन्याच्या महिने जातात, वर्षाच्या वर्ष जातात. पण आपण त्याचा विचार करत नाही. आयुष्याचे आयुष्य बर्बाद, की मनुष्य देह पुन्हा शक्यच नाही. आता मागुता येईल फेर, हे तू नगडे या नगरा, म्हणे तू कया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी झालं माघा रागा, हरे राम कृष्ण. आता मागुता किंवा राम राम स्मरात, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. पुन्हा मी या शहरामध्ये येईल, त्याच बिल्डिंगमध्ये येईल, त्याच फ्लॅटमध्ये येईल, आणि ठेवलेली पुस्तकं घेईल. काय? या कुठल्याही गोष्टी घडत हो नाहीये. लक्षात ठेव. कर्मानुभव गच्छति जीव एका. फक्त केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून सांगतायत भगवान अर्जुनाला, यथैधांशी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे सामर्थ्य आहे. जसं पापाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, अज्ञानाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, तसं ज्ञानाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. केवढं सामर्थ्य आहे ज्ञानाच्या ठिकाणी. यथै धावशी समिद्धोग्निर. अर्जुना लक्षात ठेव, समिद्धोग्निर
प्रज्वलित झालेला अग्नी भस्मसात कुरुतेत. अर्जुन, तो अग्नी काय करतो? जसा अग्नी लाकडाला भस्म करतो. अग्नीतून काही शिल्लक राहत? काही शिल्लक राहत. जीव जंतू लाकडं दुकडं काही शिल्लक राहत. त्याप्रमाणे ज्ञानाचं एवढं सामर्थ्य आहे. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्निने कर्मे जळती ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. अखंड वदनी वदेतो वासुदेवची होतो. ज्ञानाग्नी पापे जळती हे ज्याची आज्ञा. म्हणून ज्ञानाग्नीचे पुढे काहीच राहत नाही. सर्व जळून खाक होत. म्हणून मानव देहात आला तर ज्ञान करून घ्या असा चान्स पुन्हा नाही येणार. आता महाराज म्हणतात आता येणारच नाही पुन्हा. कारण तो देणारा आहे. हा देह देणारा जो आहे ना, तो डोळे झाकून बसला. ते बाळड आहे का तो? नाही. देवाने देह कशाने दिला आपल्याला? आणि आपण कशावरही घातला? भोजनावरही घातला. पोटाने सगळं वाटलं केलं. इतकं लागत नाही पोटाला, बरं का? आपण जेवढं करतो तेवढं लागतच नाही. पण मनुष्याने किती कमवावं? तुम्हाला मी सांगितलं होतं, एक माणूस असा वाळत चालला, मस्त फुटबॉल सारखा होता. वाळत चालला वाळत चालला वाळत चालला. डॉक्टरला दाखवलं, सगळ्या दुनियाला केलं, पण काही होईना. एक डॉक्टर सगळे पालथे घातले. डॉक्टरने दवाखाने उचलून पालथे घातले, पण काहीच होईना, काही कळाना. मग मानस तज्ञाकडे गेले. मानस तज्ञाकडे त्यांनी सगळी तपासणी केली. मानस तज्ञाने ते म्हणले तुम्हाला काहीच रोग नाही. मग भोवतालचे म्हटले मग असे वाळले का? कळलं का तुम्हाला? भोवतालचे काय म्हटले? तुम्ही यांना काही रोग नाही म्हणता, खातात का? भरपूर खायची आहे काही नाही, तरी पण वाळलेलेच. मग म्हणून म्हणतो आम्ही काही रोग झाला का एक दवाखाना ठेवला नाही आम्ही, लाखाने रुपये घातलेले, हा बाबा काही सुधारणा. हे तर मड होत चालले. म्हणून तुमच्याकडे आणलं मानस तज्ञ. डॉक्टर लोकांना कळतं काय? ते आपला हात घेतात हातात. आपण मूर्ख का ते मूर्ख मला माहित नाही, तुम्ही बघून घ्या. कोणाची मुलं डॉक्टर असतात, कुठं बसता पंचायत. हातात हात घ्यायला की नाडीवर हात ठेवतात. तुम्हाला काय होत? माझ्या वडिलांना आणलं होतं दवाखान्यात.
ते डॉक्टर आमचे वडील म्हणजे भयंकर कडक होते. शेवटपर्यंत वारी चुकली नाही त्यांची. वारी करून आले, महिन्याने देह ठेवला. वारी करून आले तेव्हा डॉक्टर म्हणे, बाबा तुम्हाला काय होतं? मला काय होतं आम्ही अरे याला काय कळत नाही, चल. मला म्हणले चल, याला काही कळत नाही. तू बघतच राहिला. अरे आम्हाला जर कळलं असतं तर तुझ्याकडे कशा आलो असतो? हे असं डॉक्टरचं काम. आपल्याला वाटतं ते MD झाले, दुनिया झाली, काय नाही झाले, भलतेच हुशार आहेत. मुंडकी मोडायला हुशार आहेत ते. कळलं का? बाकी त्यांना काही कळत. आपल्याला विचारायचं घट्ट होती का पात्र? काय थंड ताप येतो का? थंड ताप असतो सगळं विचारून घ्यायचं आणि 10-5 प्रकारचे औषध द्यायचे. कळत नाही त्याला. एकच औषध दिले काम झालं. 10-5 त्याचाही फायदा आणि मेडिकलवाल्याचा जास्त फायदा. 100 रुपयाचं त्याला 50 रुपयात मिळतं आणि 50 रुपये खातात. त्यात डॉक्टरचा वाटा असतो. कळलं का तुम्हाला? काय सांगतो तुम्ही? कशाकडे सांगतोय? वाळलेलं माणसाकडे. मग सगळं तपासलं पण तुमच्याकडे कसं आणलंय? मग तो डोकं खाजून बसला. नंतर विचारलं, बाबा अहो तुम्ही काय झोपलो काय? मोठ्याने म्हणतो बाबा. बाबा म्हणले तुम्ही काही चिंता करता का? हो म्हणजे करतो. कळलं का तुम्हाला? चिंता करता? करतो. चिंता तर फार आहे मला. चिंताणीच असं झालं तुमचं. एक मागं कोण आहे? आवाज येतो मला. आवाज येतो म्हणून म्हणतो बरं का. चिंता म्हणजे हो बायकोची अजिबात नाही. तिचं माझं पटतच नाही. ती पटूनच घे ना मला. पोरांची अजिबात नाही. तुमची स्वतःची आणि मुळीच नाही. नातेवाईकाची अजिबात नाही. मुलीची जावयाची हे अजिबात नाही. मुलीला जावयाला 2-3 हजार लाख रुपये पगार आहे. मी काय चिंता करतो त्यांची? मला काय करायचं? मग चिंता करतात ते कशाची? म्हणला डॉक्टर तुम्हाला काय सांगू? आता सांगा ना. काय सांगू म्हणजे काय? हे माणसं मला नावं ठेवते ते तुमच्याकडे कसं लहान एवढं सगळे डॉक्टर पाहिले कोणाला काही कळणार. काय चिंता करता? ते म्हणला काही नाही बाबा काय सांगू तुम्हाला. गडगंज कमवलं. विचारा यांना सगळ्यांना. यांना नाही. विचारा. खूप कमवलं म्हणजे खूप कमवलं. कमवलं तरी चिंता प्रश्नच नाही काही. तुम्हाला काय? तुम्ही काय कमवता माझ्या इतकं? आम्ही एवढं कमवून तुम्हाला चिंता? मग तुम्हाला काय म्हणजे कशा चिंता करता तुम्ही? म्हणजे 7 पिढ्यापर्यंत बसून खाईल इतकं 7 पिढ्या पुरतील एवढं कमवले. पण मला चिंता आहे ते 8व्या पिढी. कळलं का तुम्हाला?
कशाची चिंता आहे? 8व्या पिढी. आता तोपर्यंत राहील काही भूत? त्याची विचार करतील का या समृद्धीचा? अरे पोरं करण्यात पोटचे, आमच्या आईबापाने फार कमवून फार कष्ट केले म्हणून काय उपकार केला काय म्हणतात? लोक करतात तर तुम्ही करताय. आणि काही देऊ नका आम्हाला, तुमचं तुम्ही बघून घ्या, ते तुमची प्रॉपर्टी तुम्ही द्या, आम्हाला तुमची गरज नाही. ही भाषा आहे पोरांची आजकालची. मी कशाला सांगितलं हे सगळं? असं भगवंतानी आपल्याला हा देह बरोबर लक्षात ठेवा कशा करता दिला आणि आपण काय करतो. मग आता पुन्हा देईल का? तुम्हाला पैसे मागितले, मला 500 रुपये उसने द्या, तुम्ही दिले मला, मी तुमचे दिलेच नाही आणि पुन्हा मागितले, देता का? हे पहिले दिले लागलं मागायला, असं होईल. तस भगवंतानी ज्याच्या करता हा देह दिला ते आम्ही केलंच नाही तर भगवान पुन्हा आपली गरज करेल का? नाही करणार. आपली गरज म्हणजे पुन्हा तुम्हाला मानव देह देईल का? देह देईल नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. काय देह तर मिळणारच आहे, मुक्त का होणार थोडेच. जर अंत समय आला, प्राण जातानी देवाचं नाव तोंडात आलं काय, त्या आज्या मिळण्यासारखं. त्याने पोराचं नाव ठेवलं होतं नारायण. आम्ही तर काय विचारलं का आमची काय नाव आहेत, ते नाव घेतले काट्याचं नरकात जाते अशी नाव ठेवतो. त्यांनी तर नाव ठेवलं होतं पोराचं, शेवटच्या पोराचं नाव होतं नारायण. आणि ते प्राण जातानी नारायणा नारायणा तिकडून गेले ते कट नारायणा नारायणा आणि म्हणून प्राण सोडला. कोणाला हाक मारली? पुत्र लोभे नष्ट म्हणे नारायण, तुका म्हणे कोण त्याचे पुण्य. काय मूर्ख लोक काय कोणाला हात मारली त्याने? देवाला. यमदूत आणि विष्णुदूत भागवतात कथा आहे सुंदर. कुठल्या का निमित्ताने होईना प्राण जातानी पिंट्या नरकाला जाणार. दिल खुशन अक्कल औषधी. कट्ट्याची नावं ते पिक्चरच्या नट्यांची आणि पोट्ट्यांची नावं नटांची. तुम्ही सांगा आता हे नरकाला जातील का राहतील? म्हणून अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून सांगितलं या ठिकाणी ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञान ज्ञान झालं पाहिजे, ज्ञानाकरता प्रयत्न केले पाहिजेत, भ्रम गेला पाहिजे, मग ज्ञानाग्नीच्या पुढे काही राहणार. पण त्याच्या करता सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमश्चत्नश्च मां मुक्त्या. काय सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. व्रत घेतलं पाहिजे की दुसरं काही बोलायचंच
तर ते मरताना देवाचं नाव येईल तोंडात. जर सतत ते केलं तर, आणि जे कराल ते येईल. आणि त्याप्रमाणे जन्म मरणाचं दुःख भोगावं लागेल. तसा जन्म मिळेल हे कसं सांगितलं मी. त्याप्रमाणे मुक्त नाही होणार. भगवान कोणाचा जन्म देणारच नाही माणसाचा. म्हणून मिळालाय ना हा अमोल मनुष्य देह. फार महाग आहे हा. पृथ्वी मोलाचे देता सुवर्ण, न मिळे या नरदेहाचा एक क्षण. लक्षात घ्या किती किंमत आहे. आम्हाला कळत नाही. एक एक श्वासाची किंमत, एका एका क्षणाची किंमत. पृथ्वीच्या वजनाचं सोनं दिलं आणि क्षणभर आयुष्य वाढून द्या म्हटलं नाही. एवढी किंमत आहे. आणि असा अमोल मनुष्य देह. देवे गेला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा भाधिकेत. अशा प्रकारे भगवान सांगताय त्या अमोल देहामध्ये ज्ञान करून घ्यावं परमात्म्याचं. म्हणजे त्या ज्ञानाने पाप राहत नाही. ज्ञानाने सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मोठ्या तळमळीनं सांगतायत. लक्षात. अर्थात अर्जुनाचं निमित्त आहे आणि तुमच्या आमच्या तळमळीनंच भगवान अर्जुनाला बोध करता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलीक वरदा. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. माता विश्वात्मके देवी वाक्यर्णी तोषावि तोषोनी वदजावे पसायनानि. जे फळांची कडी सांडू तया सत्संगी रती वाढू. भूला परस्परे पडो मैत्र जीवांचे. विलांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाहू. तो ते नाहो प्राणिजात सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांडली अनवरत भूमंडळी. भेटो तया भूता सदा कल्पतरुचे आरोलो. ते ज्ञाना चिंतामणीचे गाऊ. बोलते जे अनर्व चंद्रवेदे अलांछन. मार्कंडेय कापिनी ते सर्वाई सदा सज्जन सोयेषु. त्रिभुवना सर्वसुखी पूर्णभूमी योगी. भजितो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजये होवाई. हे गणे श्री विश्वेश्वराहो. आओई निदान कसाओ. येणे वरी ज्ञान देवो सुखिया. येणे वरी ज्ञान देवो सुखिया. येणे वरी ज्ञान देवो सुखिया. सीताराम हनुमान सीता. हनुमान सीता